तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या आजच्या व्लॉगमध्ये. आणि चला आजचा व्लॉग चालू करूया. डेली व्लॉगिंगचा कितवा दिवस आहे काही याचा आयडिया नाही मला. मी जवळजवळ 1 मंथ, मला वाटतं 2 मंथ व्हायला आलेत आता आणि मी व्लॉगिंग करतोय. तर चला आजचा व्लॉग पण चालू करूया. आणि गाडी येऊन गेली वाटतं BFCची बाहेरनं. पूर्ण मार्केट खाली आहे. BFCची गाडी येऊन गेली बाहेरनं. सगळ्यांची रंदी बंद झाली. म्हणजे जेवढ्या लोकांची रस्त्यावर तेवढे, बाकी दुकान वगैरे ठीक आहे चालू आहे. रस्त्यावरती लावून देत नाही. आतमध्ये काय चालू मित्रांनो, ऑफिसमधून सुटल्यावर मी जाणार होतो स्वामींच्या मठात, पण आज होता गुरुवार त्यामुळे एवढी गर्दी होती ना भावांनो. बघा, बापरे, गर्दीच गर्दी आहे. गावठी लोक आठवले काय समजत नाही. येतोय इकडची गर्दी बघून भावांनो मी स्ट्रेट निघालो घरी. आणि कारण आधीच मी लेट निघालो होतो, 7:30ला निघालो होतो आणि त्यामुळे मला कंटाळा पण आला होता. आणि अजून तिथे एवढा वेळ लाईनमध्ये राहायचं म्हणजे जवळजवळ 1-1.5 तास गेला असता. म्हणून मी निघालो आहे घरी. चला मित्रांनो, घरी पोचलेलो आहे आणि आज मी जवळजवळ 7:45ला सुटलेलो आहे आणि कंटाळा आला आहे भरपूर. त्याच्यामुळे मला भूक पण लागली आणि एकदम डोकं वगैरे भरपूर दुखत आहे. तरी पण मला काहीतरी एक खायला म्हणून बनवायचं आहे, तर मी बनवतो आज चिली टोस्ट सँडविच. तर चला आज त्याच्यावरती तुम्ही सर्वप्रथम तर आपल्याला गॅस चालू करायचा नाही आहे. आपल्याला पहिलं प्रथम तर याची पूर्ण हे करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे बटर आमचं त्याच्यामध्ये आहे, जे आपले खजूर असतात खजूर त्याच्यामध्ये, आणि बाकी आपल्याकडे ब्रेड वगैरे सगळं आहे. आणि एक लागणार आहे प्लेट घ्यायचे जरुरी आहे. ते आपण त्याच्यामध्ये घेणार आहे. ब्रेड झालं, चीज घेतलेलं आहे, मसाले वगैरे इथूनच टाकणार आणि बाकी सगळं घेतलेलं आहे भावांनो. एक घ्यायचं सॉस. आणि घेतलेलं आहे सॉसचा पॅकेट. फॅन बंद करावा लागतो भावांनो आमच्या इथे. सगळ्यात आधी तर ब्रेडला बटर लावायचं आहे. बघा, हा बटर आहे, थोडा कडक आहे, आता स्टीलमध्ये काढल्यामुळे, पण ठीक आहे, लागेल तेवढा त्याचा बाकीचा आपला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण टाकणार आहे याच्यात चिली फ्लेक्स थोडेसे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण थोडं टाकणार आहे चीज इज माय फेवरेट. काय लागतंय, तुम्ही ट्राय केलं पाहिजे एकदा. आणि चीज आपण किसून टाकणार आहे त्याच्यावरती. चीज टाकून झाल्यावरती अजून थोडं टाकायचं आहे, मला चीज खायला आवडतं. चीज टाकलेलं आपण त्याच्यावरती परत एक ब्रेड टाकायचा आहे. सॉरी, सॉस राहिलेला भावांनो. सॉस टाकलेलं आहे आणि आता आपण टाकणार आहोत थोडे घरचे मसाले. कारण भावांनो टेस्ट येते ना घरच्या मसाल्यांना, ती कोणत्याच मसाल्यामध्ये नाही भावांनो. थोडंसं जास्त टेस्ट येण्यापुरती.
बाकी आता आपलं झालेलं रेडी. गॅस चालू करेंगे आणि हे इस पे रखेंगे. त्याच्या आधी छोटंसं स्लाइस टाकूया बटरचा पीठ देण्यासाठी. आणि हे झालेलं आपलं तयार. थोडंसं बटर लावलं पाहिजे. आणि हे टाकणार आहोत आता आपण. एकदम स्पंची. आणि त्याच्यावरती अजून थोडं हे सेकंड वाला मी असंच बनवणार आहे, कारण भावनो माझ्याकडे एकच ब्रेड आहे त्या दिवशी बनवलेलं. भावनो काल न्यूज आली होती एक, आपल्या इकडच्या मुलीवर रेप झाला, म्हणजे छोटीच होती तिच्यावर. भावनो असे बघवत नाही भावनो हे असं, म्हणजे एवढ्याशा मुलींवरती रेप होतात. अजून ती तर अजून भावांनो तिचं लाईफ चालू पण नव्हतं झालेलं, तर ते थोडं अजब वाटलं. पण तर आपलं रेडी झालेलं आहे भावांनो, तुम्हाला दाखवतो. हे बघा मस्त प्रॉपर असं रेडी झालेलं आहे. आणि एक आपण नॉर्मल असंच ठेवलेलं आहे, त्याच्यावरती सेकंड ब्रेड टाकायला नाही आहे. तर भावांनो सांगायचं एवढंच, ही व्हिडिओ बनवायचं त्याच्यासाठी, म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये असा काही कॉन्टेंट नव्हता, त्याच्यामुळे थोडी व्हिडिओ एकदमच छोटी होत होती. तर काहीतरी कॉन्टेंटसाठी मला हा आजचा ब्लॉग बनवायला लागला, म्हणजे आजच्या थोडंसं काहीतरी बोलावं लागलं आणि काहीतरी अजून करावं लागलं. तर भावांनो, आणि त्याच्यामध्ये पण मी ते न्यूजचं वगैरे बोललो. ती मला एक न्यूज खटकली भावांनो, म्हणजे माझ्या एवढाच मुलगा असेल तो ज्याने त्या मुलीवर रेप केला. माझ्या इथचा होता 20-21 वर्षाचा होता. पण भावांनो काय एवढीशी मुलगी भावांनो तिच्यावर प्रेम करण्याऐवजी काय हे केलं, म्हणजे एकदम वियर्ड वाटलं. त्याच्यानंतरची पण न्यूज एक ऐकली मी, म्हणजे एका बापाने डायरेक्ट एका माणसाच्या डोक्यावर दगड घालून वगैरे त्याला मारलं, कारण तो तिच्या मुलीबद्दल किंवा मुलीबद्दल काहीतरी विचार करायचा, किंवा मुली काय होतं मी ऐकली होती भावांनो, त्याच्या मुलीवरती तो रेप करणार होता किंवा असं काहीतरी होणार होतं. पण त्या बापाला बघवलं नाही आणि त्याने डायरेक्ट त्याला हे केलं आणि स्वतः जाऊन सरेंडर पण झाला भावांनो. ते एक मला आवडलं, सरेंडर झाला स्वतःच. आणि ठीक आहे भावांनो, बाकी ओके, चला आजचा ब्लॉग. मित्रांनो बनवलेलं तुमच्या भावांनी आजची टोस्ट सँडविच, त्याची रेसिपी मी टाकलेली आहे. रेसिपी असं काहीच नाही, मला ते आवडतं म्हणून मी बनवलं आहे. आणि त्याच्यावर टाकून आता सॉस मी खाणार आहे भावांनो. मस्त मला आवडतं भावांनो हे असं खायला. टेस्ट करूया कसं आहे. नाईस. मला चीजचे सगळेच पदार्थ आवडतात, म्हणजे बेस्ट आहे. लवकरच माझा बड्डे येणार आहे. आज माझ्या भावाचा बड्डे भावांनो, संचितचा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा. आणि तुझं आयुष्य खूप उंच व्हावं, माझ्यापेक्षा तू उंच व्हावास आहेसच, पण अजून उंच व्हावास. तुझं आयुष्य भरभराटीचं हो, येणारं आयुष्य केलेलं आयुष्य तुझं मस्त व्हावं. आणि बाकी गुड नाईट, बाय बाय, हॅपी बर्थडे. चलो.